तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना. तर आजची सकाळ आपली जरा उशिरा झाली. तर सकाळ सकाळ आपली मील वगैरे बनवून घेतली, रूम वगैरे सगळं आवरायची होती. बघू शकता तुम्ही, लय खराब झाली ती रूम. तर त्यानंतर आपली तुम्ही मील बनवून घेतली वगैरे, एक आपलं सीजनल फ्रूट घेतलं, तर त्याची डाएट वगैरे घेतलं. त्यानंतर मित्रांनो आपण आराम केला. त्याच्यानंतर आपण लवकर जिमला वगैरे जाऊन आलो. त्यानंतर आपल्याला जायचं होतं बाप्पाच्या दर्शनाला. तर तुम्ही पुढं बघू शकता आपण दर्शनाला कुठं जाणार आहे. तुम्हाला गर्दी बघूनच अंदाज आला असं ना आपण कुठं जाणार आहे मित्रांनो. तर तुम्ही हो ताल एन्जॉय करा. हे फिरत फिरत आपण काय अप्रतिम मूर्त्या वगैरे पाहिल्या बाप्पांच्या. त्यानंतर आपण आलो दगडूशेठ गणपतीला. तर ह्यावेळेची थीम पण मागच्या वर्षीसारखी काहीतरी युनिक होती. ह्यावेळेची थीम मला खूप जास्तच आवडली, तुम्ही बघू शकता. इतका जास्त क्राऊड आला होता मित्रांनो, म्हणजे सांगू शकत नाही. तुम्ही बघू शकता क्राऊड किती जास्त होता बाप्पाच्या दर्शनासाठी. तर बाप्पाचे दर्शन खूप भारी झाले. तर तुम्ही हे बघू शकता मित्रांनो, हे बाप्पाचा शृंगार आहे. तर फुलं इतके छान आणि मस्त होते, सांगू शकत नाही तुम्हाला. तर तुम्ही पण या फुलांचा आस्वाद घ्या. तर यानंतर मित्रांनो आपण 5 मानाचे गणपती करावे, त्यासाठी आपण 5 फुलं घेतले प्रत्येक गणपतीसाठी. त्यानंतर आपण सगळे मानाचे गणपती वगैरे केले. तुम्ही बघू शकता की किती भारी भारी गणपतीचे वगैरे चालले होते सगळीकडे. तर मित्रांनो मला सगळ्यात जास्त एक थीम आवडली. सगळ्यात म्हणजे सगळ्यात अप्रतिम थीम होती. तुम्हाला दाखवतो केदारनाथची. तुम्ही पण बघू शकता ती थीम. इतकी भारी युनिक आयडिया होती. मला खरंच खूप जास्तच आवडली ती आयडिया. त्यानंतर आम्ही इतके जास्त दमलो होतो मित्रांनो. आम्ही सगळे मानाचे गणपती वगैरे केले. त्यानंतर आम्ही चाललो होतो रूमवर मित्रांनो. तर रूमवर वगैरे आलो मित्रांनो.